हिजड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे, ही न्याय व्यवस्था सुद्धा भ्रष्टतेने रंगीन झाली। खरं तर आज आपण सर्वजण इथे कशासाठी जमलेलो आहोत हे सर्वांना वेगळं सांगण्याची काही गरज नाही, परंतु या ठिकाणी शेतकरी पुत्र म्हणून लढत असताना जर शेतकऱ्यांच्या पोरांवर जर खोटे गुन्हे, खोट्या केसेस या ठिकाणी जर दडपशाही करून इथल्या लोकप्रतिनिधींकडून, माजी खासदारांकडून जर होत असतील तर हे कुठेतरी खपून घेतले जाणार नाही। खरं तर शेतकऱ्यांसाठी एक नाही 100 गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत, पण हे खोटे गुन्हे आम्हाला मान्य नाही। आणि त्यामुळं मी या ठिकाणून आज यांना इशारा देतो की बाबांनो, आमचे काही 2 नंबरचे धंदे नाही, आमचे काही वाळूचे टिपरं नाही, आम्ही अशी नंगे तशी नंगे। तर शेतकऱ्याच्या पोराला जर खेळायला जाशाल ना बाबांनो, तर तुम्हाला पहिला सगट नांगर लावण्याचं काम या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। ही शेतकऱ्याच्या औलाद साहेब, तुम्हाला पहिला सगट नांगर लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि काय हो आमच्याकडं, आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले, कारण आमच्याकडे तुमच्यासारखे मोठे मोठे बंगले नाहीये बाबांनो, तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्याला प्रॉपर्टी नाहीये बाबांनो। अरे सतत पांढऱ्या भातावरती झोपीचा तोडदा भारत माझा, आणि आळणी चटणीवरती भाकरी खातो इथला शेतकरी राजा। अहो चहा नसतोच कपात आमच्या, अहो चहा नसतोच कपात आमच्या, कोरडा पाव तो सुद्धा घामानं भिजून येतो हाती। आणि मला विचारायचंय फुगून फुगून होते 56 इंच छाती। अहो 56 इंच काय हो, अहो 56 इंच काय हो, माझा शेतकरी बाप तर 112 इंच फुगवतो। अहो 56 इंच काय हो, माझा शेतकरी बाप तर 112 इंच फुगवतो, पण करतो काय तर इमानदारीने जगतो ना, आम्हाला इमानदारी शिकवतो, इमानदारीने जगतो ना, आम्हाला इमानदारी शिकवतो। अहो माझ्या शेतकरी बाबाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिपकावून वापरणारी आमच्या एसटेच किती साधी, आणि मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी। अहो कुठला चहावाला